जय भवानी, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून मी जे व्याख्याता दादासाहेब कोरेकर पवार आज रक्षाबंधनानिमित्त या देशातील किंवा जगातील सर्व भगिनींना आणि बंधूंना शुभेच्छा देत आहे. आजचा विषय आहे रक्षाबंधन आणि राजनीती. यापूर्वी रक्षाबंधनावर मी विवेचन केलेलं आहे, परंतु काल मुंबईचे नानावटी हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टर सुभाष पवार यांनी मला एक मेसेज पाठवला आणि त्यामध्ये रक्षाबंधन झाशीच्या राणीनं कसं साजरं केलं त्याबद्दलची माहिती मला मिळाली. मुंबईमधील प्रसिद्ध असलेले डॉक्टर सुभाष पवार हे इतिहासाचे अभ्यासक सुद्धा आहेत. आपल्या पूर्वजाविषयी आणि पवार घराण्याविषयी त्यांना अभिमान आहे. ते मुळात झाशीचे, अर्थात धारवरून काही परिवार जसे महाराष्ट्रात आले तसे काही झाशीलाही गेले पेशवाईच्या काळामध्ये. आणि डॉक्टर सुभाष पवार साहेब यांचे पूर्वज हे झाशीमध्ये स्थायिक झाले, परंतु प्रॅक्टिसच्या निमित्ताने ते नानावटी हॉस्पिटलमध्ये मुंबईमध्ये स्थिर आहेत. त्यांच्या पत्नी श्रीमती हायकोर्ट ॲडव्होकेट आहे, म्हणजे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करता. अशा प्रकारचे उच्चभ्रू आणि उच्च शिक्षित कुटुंब, परंतु ज्यांना इतिहासाची आवड असल्यामुळे आमच्याशी बांधलं गेलं आणि माझ्या संपर्कात राहिलं. तेव्हा त्यांनी मला जी माहिती काही दिली करून ती अशी आहे की रक्षाबंधन हे कोणतीही बहीण कोणत्याही धर्माच्या भावाला राखी बांधू शकते. इतिहासामध्ये यापूर्वी अशा घटना होऊन गेल्या. राणासंगाची पत्नी कर्णावती राणासंग मारला गेल्यानंतर तिच्या राज्यावर जेव्हा शत्रूने आक्रमण केलं तेव्हा तिने दिल्लीचा बादशाह हुमायूनला राखी पाठवली आणि मदतीचं आवाहन केलेलं होतं. अर्थात हुमायून वेळेवर न पोहोचल्यामुळे राणी कर्णावतीनं जोहार केला, परंतु त्यानंतर राणीचं राज्य पुन्हा हस्तगत करून तिच्या वारसांना देण्यात आलं. तर राखीमध्ये अशी ताकद असते. असं म्हटलं जातं, कबीरदासचा एक दोहा आहे की प्रेमन बाढी उपजे प्रेमन हाट विकाय, राजा प्रजा जे ही रुचे शीस लेई दे जाय. हे राखीचं प्रेम जे आहे त्याच्या पाठीमागं त्याग असतो आणि त्या त्यागाशिवाय ते प्रेम वाढत नाही. तेव्हा झाशीच्या राणीनं लक्ष्मीबाईनं जेव्हा 1857च्या युद्धामध्ये उडी घेतली, झाशी वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला आणि शौर्य गाजवलं. पण त्याचबरोबर तात्या टोपे पेशव्यांचे सेनापती हेही मदतीला आले होते, परंतु त्यांनाही इंग्रजांनी, ब्रिटिशांनी जवळ येऊ दिलं नाही. आणि त्याच वेळेला झाशीच्या राणीनं अली बहादूर हे बंगालचे नवाब होते. मला आता समजलेली माहिती अशी की ते थोरले बाजीराव पेशवे यांचे मस्तानीच्या वारसदार होते. म्हणजे मस्तानी पुत्र शमशेर बहादर याचे वंशावळ जे आहेत किंवा जे वंशज आहेत त्यातले ते होते. आणि झाशीच्या राणीनं त्यांना आवाहन केलं की झाशी आता संकटात आहे आणि तुम्ही मला मदत करा. पहा, इथं धर्माचा काही संबंध येत नाही. बाजीराव पेशवे ब्राह्मण होते, परंतु मस्तानी तिचा धर्म वेगळा होता. ती जरी राजपूत राजा बुंदेलखंडाची जरी मुलगी असली तरी ती मुस्लिम स्त्री पासून झालेली असल्यामुळे तिने आपला धर्म बदलला नाही आणि पुढे तेच वारसदार नवाब म्हणून प्रसिद्धीस आले. त्यात अली बहादूर यांना राखी पाठवली झाशीच्या राणीनं आणि आवाहन केलं. पूर्वीसुद्धा इतिहासामध्ये असं दिसून येतं की जेव्हा सिकंदराने भारतावर स्वारी केली, अनेक छोटे मोठे राज्य जिंकल्यानंतर त्याची भेट झाली ती पंजाबच्या नद्याच्या मध्ये असलेलं राज्य पुरू राजा, पौरस ज्याला म्हणतात, आणि त्याच्याबरोबर युद्ध झालं. पौरसाने माघार घेतले नाही. तुंबळ युद्ध झालं. पौरस
हरला तरी सुद्धा ताठमानेनं तो सिकंदराच्या पुढे उभा राहिला. परंतु त्यापूर्वी सिकंदराला त्याच्या बहिणीनं राखी बांधली होती, सावित्रीबाई. म्हणजे पुरुराजाची बहीण सावित्रीबाई तिने राखी बांधली शत्रूला, आणि तो शत्रू होता सिकंदर. अर्थात हे सिकंदरालाही माहीत नव्हतं ही पुरुराजाची बहीण आहे, पण तरी सुद्धा ते राखीचं आकर्षण जे होतं त्यामुळे त्यांनी ती राखी बांधून घेतली. आणि पुढे जेव्हा पुरुराजा हरल्यानंतर शिबिरामध्ये उभं राहिल्यानंतर सावित्री देवी भेटायला त्या शिबिरामध्ये गेली, आणि अलेक्झांडर सिकंदर यांनी तिला पाहिल्याबरोबर तिला ओळखलं आणि तिला विचारलं की तुझं काय काम आहे. ते म्हटले माझं काम एकच आहे, तू माझा भाऊ आहे आणि तुझ्या पुढे उभा राहिलेला सुद्धा पौरस माझा भाऊ आहे, माझ्या भावाला मुक्त कर. आणि सिकंदराने सुद्धा पुरुराजाला मुक्त केलं, अशी कथा आहे. इथं धर्माचा काही संबंध येत नाही. एक बुंदेलखंडामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, जिथं झाशीच्या राणीचं राज्य होतं आणि सर्व धर्मियांचं सौहार्द निर्माण व्हावं, जे आज दिसत नाही आपल्याला. आज देशामध्ये जातीभेद, धर्मभेद पराकोटीला पोचत चाललेला आहे, आणि अशा वेळेला धर्मामध्ये तेढ निर्माण करून एकमेकाचे मुडदे पाडण्याची व्यवस्था केली जाते. हे थांबायला पाहिजे. राखीच्या माध्यमातून आज कोणी कोणाचा भाऊ होऊ शकतो, हिंदू असो मुसलमान असो, आणि त्याच्यातून प्रेम निर्माण होऊ शकतं. या देशामध्ये आज हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, पारशी आहेत, बौद्ध आहेत, अनेक धर्माचे लोक इथे असताना आणि देश स्वतंत्र करण्यासाठी सर्व धर्मियांनी आपला त्याग केलेला असताना आज आपण देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाची उन्नती, देशाचा विकास कसा होईल, एकमेकाशी प्रेमाने कसे बांधले जाऊ, हा या सणाचा उद्देश आहे. आणि अर्थात हे पत्र स्वतः राणीने लिहिले, बुंदेली भाषेमध्ये ते पत्र आहे. असं म्हटलं जातं की बुंदेले हर बोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. बुंदेलखंडामध्ये बुंदेली भाषा बोलली जाते आणि त्यामुळे त्या भाषेतच राणीनं ते पत्र लिहून आपला दूत, म्हणजे आपण ज्याला आता डाकिया पोस्टमन म्हणतो, पण त्यावेळेला दूत असायचे, ते दूत लाला दुलारे लाल नावाच्या मार्फत ते तिनं अली बहादूरला पाठवलं, आणि अली बहादूर 10,000 फौजेनिशी राणीच्या मदतीला आले होते. अर्थात इंग्रजांच्या समोर सगळ्यांचं चाललं नाही, कारण बडे बडे संस्थानी काही इंग्रजांना मिळालेले होते. आणि अशा प्रकारे त्यामुळे झाशीचे राणी असो, तात्या टोपे असो, नानासाहेब पेशवे असो, किंवा गजापूरचा जहागीरदार असो, अशी ही मंडळी हारली गेली. शेवटी इंग्रजांचा विजय झाला. 1857चं बंड म्हणून पुकारलं गेलं. खरं म्हणजे ते स्वातंत्र्य युद्ध होतं. सर्वजण जर या नियमानं बांधले गेले असते, जसं झाशीच्या राणीनं अली बहादूरला राखीच्या माध्यमातून बांधून घेतलं, आपला भाऊ केलं, इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी ते 10,000 फौजेनिशी आले, परंतु कोणाचाही टिकावं लागलं नाही. शेवटी झाशीच्या राणीचं बलिदान झालं. परंतु हा प्रेमाचा सण आहे. आज पाहिलं तर सख्या बहिणीला सख्खे भाऊ ओळख देत नाही, परंतु या सणाच्या निमित्ताने बहीण भावाला राखी बांधते, तेव्हा जेव्हा आपण राखी बांधून घेत असतो तेव्हा आपली जबाबदारी आहे, आपले कर्तव्य आहे की संकट काळामध्ये आपल्या बहिणीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि मग तो धर्म, जात, भेद हे सगळं निघून जातं. पण राखीच्या धाग्यामध्ये मोठी ताकद आहे. रहीमन धागा प्रेम कर मत तोरो चटकाई, टूटे से फिर ना मिले मिले गाठी पर जाई. रहीम नावाच्या मुसलमान कवीने सांगितलंय, मुस्लिम कवी होता रहीम, सांगितलं की रहीमन धागा प्रेम कर मत तोरव चटकाई, तुला हे प्रेमाने बांधलेला धागा तोडू नको, आणि जर तू तोडला तर गाठी पर जाई, म्हणजे गाठ येते, म्हणजे मतभेद निर्माण होतात, मनामध्ये शंका कुशंका निर्माण होतात,
तेव्हा अशा प्रकारचा हा सण आहे. डॉक्टर पवार साहेब यांना इतिहासाबद्दल मोठं आकर्षण आहे. मधून अधून त्यांना जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा तेव्हा ते मला माहिती पुरवतात किंवा मला त्यांच्या मनामध्ये काय असलेलं विचारतात. आणि अशा प्रकारे एक स्नेहाचं नातं या माध्यमातून आमचं जोडलेलं आहे. आम्ही एकमेकाला भेटले सुद्धा नाही, परंतु या माझ्या व्याख्यानाच्या निमित्ताने भारत देशातील अनेक ठिकाणचे लोक जोडलेले आहेत. कधी माझ्यामार्फत त्यांना माहिती जाते, कधी त्यांच्यामार्फत मला येते. आणि अशा प्रकारे आपला देश बळकट व्हावा, आपल्या लोकांच्यामध्ये एकमेकांविषयी प्रेमभाव निर्माण व्हावा. हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळे भाई भाई म्हणून राहिले पाहिजेत, सर्व धर्माचे लोक. आणि अशा प्रकारे आपला देश बलवान झाला पाहिजे. या निमित्ताने एवढाच संदेश देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.